पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याण शहरामध्ये आहोत। कल्याण शहराच्या वसंत व्हॅली या परिसरामध्ये आहोत। मुख्य रस्ता हा आहे, अतिशय सुंदर आणि चांगला असा हा रस्ता आहे। वसंत व्हॅलीचं सर्कल आहे, त्याच्यात इथे बरोबर हा बस स्टॉप आहे आणि बस स्टॉपच्या इथे हे वॉटर वेंडिंग मशीन लावलेली आहे। याच रस्त्याला आपण सरळ जर गेलं तर तिथे अशाच पद्धतीच्या वॉटर वेंडिंग मशीन लावण्यात आलेल्या आहेत। स्मार्ट सिटी अंतर्गत ह्या मशीन्स लावण्यात आलेल्या आहेत। यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे, मात्र प्रत्यक्षात आपण पाहायला गेलं तर ह्याचा काहीही उपयोग सध्या तरी दिसत नाहीये आहे। अक्षरशः ही पूर्णपणे बंद इथे मशीन आहे। मग ही मशीन इथे लावण्याचं प्रयोजन काय शासनाचं, हा एक महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो। कारण स्मार्ट कल्याण सिटी प्रकल्पाअंतर्गत असे वेगवेगळे जे मुद्दे आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सगळा खटाटोप असतो आणि त्यासाठी कोट्यावधी निधी जो आहे तो खर्च होतो। आणि अशा पद्धतीनं जर हे वॉटर वेंडिंग मशीन अशा ठिकाणी लावले तर याचा मुळातच उपयोग होतोय का? इथे रहदारी किती आहे, इथे माणसं थांबतात का, किंवा माणसांच्या लक्षात येण्यासारखी इथे ही गोष्ट लावण्यात आलेली आहे का? एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा सर्वे केल्यानंतर ही मशीन इथे लावण्यात आली आहे का, असे असंख्य प्रश्न उत्पन्न होतात। आणि मग अशा पद्धतीने फक्त मशीन्स लावून इथे फक्त ह्या उभ्या केल्या आहेत मशीन्स, त्यामुळे जो पैसा इथे खर्च केला जातो तो पैसा एकंदरीत पाहायला गेलं तर नागरिकांचाच पैसा आहे, जो टॅक्सच्या माध्यमातून आपण महापालिकेला देत असतो। आणि मग अशा पद्धतीने जर त्याचा अपव्यय होत असेल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याकडे वारंवार तक्रारी येतात किंवा समस्या नागरिक घेऊन येत असतात, सुजाण नागरिक आहेत ते, त्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। याविषयी सुद्धा या संबंधित विभागाचं किंवा अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याविषयी पण आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र पहा, अशा पद्धतीनं आपलं शहर जेव्हा स्मार्ट सिटीकडे आपण नेतोय तेव्हा मुळातच पैसा वाचवणं सुद्धा एक त्यातली महत्वाची गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं। कारण हा विनाकारण विनासायास वाया घालवण्यात येणारा हा पैसा आहे। आपण याच रस्त्यामध्ये पुढे सुद्धा अशा पद्धतीनं मशीन्स लावण्यात आलेल्या आहेत, त्याविषयी पण पाहूया। तर मंडळी हे बघा, आणखीन एक इथे वॉटर वेंडिंग मशीन आहे। जसं आपण वसंत व्हॅली पासून सुरुवात केली होती आणि रौनक पार्क आणि पुन्हा आपण युटर्न घेऊन इथे आलोय, तर इथे सुद्धा ही मशीन लावण्यात आलेली आहे आणि ही सुद्धा बंद आहे। या सगळ्या गोष्टींचा सर्वे करणं आवश्यक नाही आहे का? किंवा याला लागण्यासाठी इलेक्ट्रिसिटी असेल किंवा इतर काही सुविधा यासाठी चालू करण्यासाठी पुरवायच्या असतील, काय काय लागणार आहे त्यासाठी, या सगळ्याचा सर्वे करून त्यानंतरच अशा ठिकाणी या मशीन्स लावणं फार गरजेचं होतं असं नाही वाटत का? कारण आपण जेव्हा अशा पद्धतीनं निधी आणि पैसा या गोष्टींसाठी वापरतो, ज्या गोष्टी नागरिकांसाठी सुख सुविधा म्हणून आपण देत असतो, मात्र त्याचा कुठल्याही प्रकारे नागरिकांना उपयोग होत नाही। त्यामुळे नागरिकांकडनं वारंवार याबाबत अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि ते आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आणि इथे म्हणजे वेगवेगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे केडीएमसी कडनं, मात्र पण त्या सुविधाच बंद असतील तर त्याचा उपयोग काय आहे, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो। कारण हा सगळा नागरिकांचा पैसा आहे किंवा हा कुठूनही कसाही प्रकारे जो निधी या सुविधांसाठी देण्यात आलेला आहे, त्या सुविधाच जर नागरिकांपर्यंत पोहोचू शकल्या नाही तर त्याचा उपयोग काय आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।